जोपर्यंत माझ्याकडे ही जबाबदारी आहे त्याला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीन। तसेच मला जेवढे दिवस काम करण्याची संधी मिळेल ते मी भुसावळकरांच्या कामासाठी खर्च करीन। सर्वप्रथम मी जो काही भुसावळ शहरात 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होतो त्याला मी त्याचा कालावधी कमी करण्याचा माझा मनापासून प्रयत्न राहणार आहे व भुसावळच्या जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तसेच हे भुसावळ शहर स्वच्छ व सुंदर कसं राहील याच्यासाठीही मी मनापासून प्रयत्न करणार आहे। आणि आमचे नेते संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वात अमृत योजनेला मी गती देण्याचा प्रयत्न करणार आहे। भाऊंच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी भुसावळच्या विकासासाठी कसा आणता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। आजच आम्हाला समजलं की भाऊच्या माध्यमातून जळगाव रोड आणि यावर रोड यांच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाली आहे आणि ते लवकरच संजू भाऊ यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे। मला या काम करताना भुसावळ शहरवासियांची सहाय्य मला मिळेल अशी अपेक्षा करते आणि त्याचबरोबर मला पत्रकार बंधूंचेही सहाय्य मिळेल ही अपेक्षा करते। धन्यवाद। आजपासून मी माझे सहकारी नगरसेवक व आमच्या मित्रपक्षाचे जे काही नगरसेवक आहे त्यांना विश्वासात घेऊन आजपासून मी कामाला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती गायत्री गौर यांना जात पडताळणी समितीने तसेच राज्य शासनाने अपात्र घोषित केल्यानंतर कायद्यानुसार त्यांच्या अपात्र झाल्यानंतर भुसावळ नगरपालिकेचा कारभार हा उपनगराध्यक्षांकडे आपोआप आलेला आहे आणि आजपासून उपनगराध्यक्षांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून आजपासून कामास सुरुवात केलेली आहे। याबाबत आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। त्यात तसेच आपले जे मुख्याधिकारी आहे त्यांनासुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत। आजच्या दिवशी माननीय प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे यांनी सर्व जे विभाग प्रमुख आहेत त्यांची एक बैठक घेऊन शहराच्या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये बैठका सर्वसाधारण सभा घ्यायची आहेत त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचं कामकाजाची पद्धत आणि त्यांनी काय काम केलं पाहिजे या संदर्भात सर्व सूचना असे प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे यांनी दिलेल्या आहे। येत्या काळामध्ये शैलजाताई नारखेडेकडे जेवढे दिवस हा चारत राहील तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा विरोधी सत्ताधारी असा कुठलाही फरक न करता या शहरातल्या प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांचं काम करण्याचा त्यांचा त्यांना मुभा आहे आणि त्यांचा तसा मानससुद्धा आहे। त्यामुळे नागरिकांना विनंती करेल की आपण आपले जे काही काम असतील किंवा आपले काही समस्या असतील तर त्या थेट प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे यांना नगरपालिकेत किंवा त्यांच्या मोबाईलवर कळवल्यास त्या निश्चितपणे तुम्हाला न्याय देतील। काल पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी सांगण्यात आलं की 4 जे प्रभारी आहेत त्यांच्याकडे जाणार नाही, हा सीओकडे राहील। जर ज्यांनी असं म्हटलेलं असेल त्यांचा कायद्याचा अभ्यास थोडा कच्चा आहे, त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा। कुठेही जिथं नगराध्यक्ष अपात्र ठरतील, गैरहजर राहतील किंवा राजीनामा देतील किंवा सुट्टीवर जातील अशा वेळेला उपनगराध्यक्षांकडे प्रभारी नगराध्यक्ष हा 4 आपोआप येतो। त्याला कायद्याचं हे कवच आहे। त्यामुळे असं म्हणत असतील त्यांनी थोडासा अभ्यास करावा मला असं वाटतं। कालच्या झालेल्या पत्रकार परिषदेवर काय सांगतो त्या संदर्भामध्ये आम्ही आमची संपूर्ण भूमिका उद्याच्या दिवशी 11 वाजता पत्रकार परिषदेतच मांडणार आहोत। खबरों में बस इतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारे